Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. I welcome you all in today's spoken English session. Last time we had seen what collocations are and had learned certain noun plus preposition collocations. We had also seen some adjective plus preposition collocations, and today we are going to learn few more of them. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. गेल्या सेशनमध्ये आपण कलोकेशन्स म्हणजे काय ते पाहिलं होतं. काही प्रचलित कलोकेशन्स ही पाहिली होती आणि आजही काही नवीन आपण शिकणार आहोत. सो कलोकेशन मीन्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट ऑकर टुगेदर. एकत्र वापरले जाणारे काही शब्द असतात, त्यांना म्हणतात कलोकेशन्स. स्पेलिंग सांगते, COLLOCATIONS. तर लेट अस लर्न अ कपल ऑफ न्यू ॲडजेक्टिव्ह प्लस प्रिपोजिशन कलोकेशन्स. त्यांचा वापर वाक्यात करताना एकत्र करायचा असतो. तर लेट अस लर्न अ कपल ऑफ न्यू ॲडजेक्टिव्ह प्लस प्रिपोजिशन collocations. Interested in, INTERESTED, in, interested in. वाक्यात उपयोग होईल असा, I am interested in learning philosophy. So interested in हे दोन्ही शब्द एकत्र वापरले की त्याला म्हणतात कनोकेशन. हे होतं ॲडजेक्टिव्ह प्लस प्रिपोजिशन कनोकेशन. जेलस ऑफ, JEALOUS, जेलस ऑफ म्हणजे मत्सर किंवा हेवा वाटणे. सो वाक्यात त्याचा उपयोग असा करता येईल, यू शुड नॉट बी जेलस ऑफ एनीबडी. जेलस ऑफ. Now there are some verb plus preposition connotations which are used. These are verb plus preposition म्हणजे क्रियापद अधिक शब्दयोगी असे एकत्र. Apologize for, apologize for, APOLOGIZE, apologize म्हणजे च्या करता माफी मागणे. द स्टुडंट apologized for her absence during exams. पुढचा आहे ask about, ASK, ask about, ABOUT. ask about म्हणजे बद्दल विचारणे. The teacher asked about Ram's absence in school. Absence म्हणजे गैरहजेरी. So it is ask about. Next one is ask for. Ask for म्हणजे विचारणे. Ask about चा अर्थ होता च्याबद्दल विचारणे आणि ask for म्हणजे विचारणे. वाक्यातला उपयोग सांगितला की लक्षात येईल. The neighbors asked for a free ride when I bought a new car. इथं आलं asked for. पुढचं आहे belong to. belong to म्हणजे चा घटक असणे. आपल्याला असा त्याचा उपयोग करता येईल. सोपं वाक्य आहे, द बुक बिलॉंग्स टू मी. बिलॉंग्स टू म्हणजे चा घटक असणे किंवा संबंधित असणे या अर्थाने. ब्रिंग अप, BRING, अप, ब्रिंग अप. ब्रिंग अपचा त्याचा अर्थ एकत्र जेव्हा वापरतो तेव्हा घेऊन येणे असा आहे साधारण. यू शुड ब्रिंग अप न्यू टॉपिक्स फॉर डिस्कशन. ब्रिंग अप न्यू टॉपिक्स.
घेऊन येणे किंवा नवीन आणणे या अर्थाने. केअर फॉर, CARE, केअर फॉर. केअर फॉर म्हणजे काळजी करणे किंवा काळजी घेणे. द लीडर्स शुड केअर फॉर ऑल द सिटिझन्स. पुढचं आहे फाइंड आउट. हे आपण बऱ्यापैकी वापरतो, आपल्याला हे माहिती आहे. फाइंड आउट म्हणजे शोधणे. द मॅथ्स प्रोफेसर आस्क्ड स्टुडंट्स टू फाइंड आउट सोल्युशन फॉर द गिवन प्रॉब्लेम. फाइंड आउट म्हणजे शोधणे. पुढचं आहे प्रिपेअर फॉर. हे पण आपण बऱ्यापैकी वापरतो. प्रिपेअर फॉर म्हणजे ची तयारी करणे. त्याचा वाक्यात उपयोग असा होईल, यू मस्ट प्रिपेअर वेल फॉर युअर एक्झाम्स किंवा यू मस्ट प्रिपेअर फॉर युअर एक्झाम्स. तर प्रिपेअर फॉर म्हणजे ची तयारी करणे. स्टडी फॉर हे पण आपण बरेचदा वापरतो. स्टडी फॉर म्हणजे च्याकरिता अभ्यास करणे. नावडेज ऑल आर स्टडिंग फॉर द बँक एक्झाम्स. स्टडी फॉर. शेवटचं आहे यातलं टॉक अबाउट. टॉक अबाउट म्हणजे च्याबद्दल बोलणे. सिटिझन्स हॅव अ राईट टू टॉक अबाउट सिविक इश्यूज. टू टॉक अबाउट किंवा नुसतं टॉक अबाउट. तर थोडक्यात हे आपण काही कोलोकेशन्स पाहिले. सुरुवातीचे जे होते इंटरेस्टेड इन, जेलस ऑफ, हे ॲडजेक्टिव्ह प्लस प्रिपोजिशन कोलोकेशन्स होते. आणि नंतरचे जे काही होते ते वर्ब प्लस प्रिपोजिशन होते. सो टुडे वी हॅव सीन new collocations and I hope you like this topic, and in case there are any difficulties you can ask me. That is all for today. Thank you.